नमस्कार. अनेक बाजारात शेतकऱ्यांना 50 पैसे ते ₹1 इतका खाली दर मिळत असताना तिकडे दुबईमध्ये मात्र कांद्याचे बाजारभाव अचानक भडकलेले आहेत. मागच्या 2-3 दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव जे आहे विशेषतः भारतीय कांद्याला 2.5 ते 3 दिरहमपर्यंत दर वाढलेले दिसून येत आहेत. तिथल्या स्थानिक बाजारामध्ये होलसेलचे दर आहे. दुसऱ्या बाजूला जोळीवाल्या बाबांनी पेट्रोल डिझेल बचतीची हाळी दिलेली आहे. त्याचाही परिणाम काय होणार आहे कांद्याच्या बाजारभावावर हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमधनं सविस्तर समजून घेणार आहोत. नमस्कार. ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे सोमवार दिनांक 11 मे 2024. सुरुवातीलाच सांगतो, लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत या ज्या दोन महत्त्वाच्या बाजार समित्या आहेत त्या बाजारभावावर परिणाम करत असतात आणि त्यातही काल रविवारी संध्याकाळपासूनच अनेक शेतकऱ्यांनी पिंपळगाव बाजार समितीमध्ये मागच्या रविवारप्रमाणेच आपला कांदा आणला होता. ते मुक्कामी होते आणि जवळपास पुन्हा एक 600 ते 700 शेतकरी आपला नंबर येण्याची वाट पाहत तिथे मुक्कामी थांबले. आज सकाळी जेव्हा लिलाव सुरू झाले तेव्हा बाजार समितीच्या घटकांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपळगाव बसवंतमध्ये 1300 गाड्या आल्या होत्या. नंतर दुपारची गाड्या त्याच्यामध्ये नाही आहेत, पण जे बाजारभाव आहेत त्या सगळ्याचे जो ॲव्हरेज किंवा बिलो ॲव्हरेजचा जो कांदा आहे तो साधारण 6 ते 7 रुपयांपासून पुढे 10 ते 11 रुपये स्टॉकच्या कांद्याला आणि जे चांगल्या क्वालिटीचे आहे सुपर क्वालिटीचे आहे साधारण कोलंबो असेल किंवा आणखी ठिकाणी निर्यातीचे कांदे आहे ते साधारण 10 ते 10 रुपयापासून पुढे. आणि नंतरचा जो रिपोर्ट आला त्यानुसार विशेषतः ट्रॅक्टरचे जे लिलाव झाले त्यात स्टॉक क्वालिटीचा जो कांदा होता त्याला साधारण 16 ते 21 रुपयांपर्यंत बाजारभाव आज मिळालेला आहे. थोडक्यात चांगल्या क्वालिटीचे जे दर आहेत बाजारभाव आहेत ते टिकून आहेत. त्याला साधारण लासलगाव आणि पिंपळगाव या दोन बाजार समितींचा विचार केला किंवा नगरमध्ये जरी विचार केला तर साधारण 12 ते 14 रुपये रेंज आहे. कळवण आहे, आबोन आहे, दिंडोरी आहे, इथे पण चांगल्या कांद्याला चांगला दर मिळतो आहे. आता जो पावसानं खराब झालेला कांदा आहे व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की अजूनही काही बाजारांमध्ये 40 ते 45% कांदा आजही पावसाने खराब येतो आहे, लिकेज येतो आहे, डॅमेज येतो आहे. या कांद्याला जो बाजारभाव मिळतो आहे तो दुर्दैवानं 100 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत मिळतो आहे, जो पूर्वी खाद किंवा चोपडा या सगळ्याला मिळायचा. आता एका बाजूला ही परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला थोडंसं आणखी भीती निर्माण करतील अशा 2-3 गोष्टी घडताना दिसत आहेत. पण तरी पण सध्याची परिस्थिती अतिशय काळजीची किंवा भीतीची नाही आणि हा व्हिडिओ तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, त्यामुळे फक्त माहिती देण्यासाठी आहे. ही माहिती तुमच्याजवळ ठेवा जेणेकरून त्याचा तुम्हाला कांदा विक्री आणि खरेदीसाठी काय त्याचे निर्णय घ्यायचे त्याचा उपयोग होऊ शकतो. आता दुबईमध्ये मागच्या आठवड्यापर्यंत भारतीय कांद्याचे जे बाजारभाव होते ते साधारण 1.5 दिरहमपर्यंत होते, म्हणजे 1.30 ते 1.50 दिरहमपर्यंत होते. रुपयाच्या भाषेत सांगायचं झालं ते साधारण 25 ते 30 रुपये 35 रुपये असे होते. आता ते अचानकच 60 रुपयांपर्यंत पोचलेले आहेत किंवा दिरहमच्या भाषेमध्ये 2.9 दिरहमपर्यंत पोचलेले आहेत. आता या घटना कधी घडल्या आहेत तर शुक्रवार शनिवारपासनं हे बाजार म्हणजे शुक्रवारी त्यांची सुट्टी जी असते त्यानंतर हे बाजारभाव भडकलेले दिसून येत आहेत. पाकिस्तानचा कांदा अजून तिथं गेलेला नाही आहे, त्याचे दर काही व्यापाऱ्यांनी किंवा निर्यातदारांनी आपल्याला दिलेले नाही आहेत. पण बटाटा, कांदा आणि टोमॅटो याचे दर मात्र भडकलेले आहेत. बटाट्याचे तर खूपच भडकलेले आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की युद्धाची जी स्थिती आणि मागच्या आठवड्यामध्ये इराणनं फुजैरा नावाचं जे बंदर आहे तिथे जे हल्ले केले होते त्याच्यातनं पुन्हा त्या सगळ्या भागामध्ये एक घबराट निर्माण झाली आणि वाहतुकीवर निर्बंध आले. अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातला तणाव आज कमी होईल, उद्या कमी होईल, परवा कमी होईल असं सगळं सुरू आहे. आजही या दोघांची शांतता चर्चा सुरूच आहे. काही जहाजांना तिथे बंदिस्त केलेलं आहे, काही जहाजांना किरकोळ परवानगी दिली जाते. मात्र एकूणच हॉर्मुझची जी सामुद्रधुनी आहे किंवा आखाती देशांची जी निर्यात आहे त्याच्यावर आता परिणाम होतो आहे आणि निर्यातीचं भाडं जसं सांगितलं की ते खूप वाढलेलं आहे.
जिथे 600-700 कंटेनर जायचे तिथे आता 200-300 कंटेनर कांद्याचे जात आहेत किंवा त्याच्याही पेक्षा कमी. अर्थात ही परिस्थिती कधीची आहे? ही या 8 ते 10 दिवसांची किंवा 15 दिवसांची आहे. भविष्यात ती सुधरू शकते, कारण इराणनं अमेरिकेचा जो करार आहे, शांतता करार, त्याला मान्यता देण्याच्या दृष्टीनं पाऊल टाकलेत. ही एक कांद्याच्या दृष्टीनं सकारात्मक बाब आहे. आता निर्यात बंद आहे का? तर श्रीलंका, फिलिपाईन्स, इंडोनेशिया, त्याच्यानंतर व्हिएतनाम असेल, सिंगापूर असेल, नेपाळ असेल, मलेशिया असेल, इथे कांदा व्यवस्थित जात आहे. मागच्या सोमवारी पिंपळगावला जे बाजारभाव वाढलेले होते, त्याच्यामागे एक कारण असंही सांगितलं जातं की स्टॉकच्या क्वालिटीचा किंवा निर्यात क्वालिटीचा जो कांदा होता, त्याला अगदी 20 ते 22 रुपयापर्यंत सुद्धा दर मिळाले. अगदी 2-4 वक्कल असतील 22 रुपये. हे कशासाठी? तर इंडोनेशियाची ऑर्डर होती. इंडोनेशियाच्या ऑर्डरमुळे या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि आता या सगळ्या याच्यातनं दुसऱ्या बाजूला जी भीती निर्माण झाली आहे, ती म्हणजे 5ही राज्यांच्या निवडणुका झाल्या आहेत. तिथे जवळपास सरकारं स्थापन झाली आहे आणि सर्वसामान्यांना, राजकीय विश्लेषकांना, मीडियावाल्यांना जी भीती होती ती खरी ठरण्याची वेळ आलेली आहे. आता कांदा व्यापाऱ्यांच्या ग्रुपमध्ये सुद्धा या विषयावर जोरदार चर्चा होत आहेत, भीती व्यक्त केली जाते. ती भीती म्हणजे काय? तर झोळीवाल्या बाबानं परवाच एका भाषणामध्ये सांगितलेलं आहे की पेट्रोल किंवा डिझेल हे जपून वापरा, सार्वजनिक वाहनांचा वापर करा, सोन्याची खरेदी करू नका. त्याच्यामुळे काय होईल की विदेशी मुद्रा जो आहे त्याची बचत होईल, कारण भारतीय अर्थव्यवस्था एका अशा फेजमधनं चाललेली आहे की साध्या भाषेत सांगायचं म्हणजे रुपयाच्या तुलनेत डॉलरचे दर आता 95 रुपये क्रॉस झालेले आहेत. याचा परिणाम आपल्या पेट्रोल आणि एकूणच निर्यात जी आपण आयात जी करतो आहोत, इंधन असेल, पेट्रोल, डिझेल, गॅस असेल, याच्यामध्ये होण्याची शक्यता आहे. कारण इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय पातळीवर आता जर बघितले या सगळ्या याच्यातनं, ते जे काही विधानं चालू आहे तिकडे, ट्रम्प वगैरे या सगळ्या यांचे, तर हे ट्रम्प तात्या वेगवेगळे विधानं करत असतात. त्याचा परिणाम असा होतो आहे की 120 रुपयांपर्यंत कच्चं इंधन गेलं आहे. आता काही जण असं म्हणतात की 200 रुपयांपर्यंत आता ते जाऊ शकतं. पण आता तरी काळजीचं कारण नाही. सध्याचे आजचे दर आहे 111 रुपये आहेत. ते परवा ते 114 गेलो, तर आज ते 111 पर्यंत आलेले आहेत. म्हणजे 11 मे रोजीचे रॉयटरच्या बातमीनं दिलेल्या हवाल्यानुसार मी तुम्हाला ते सांगतोय. या सगळ्यात आता असं झालं आहे की ही सगळी भीती परवाच्या भाषणातनं महोदयांनी सगळ्यांना सांगितली टाळी वाजून, भाई और बहनो, आता तुम्ही काय करायचं आहे शेतकरी बांधवांनो? आता तुमचे बाजारभाव कसे होतील माहीत नाही, तर तुम्ही काय करायचं? पेट्रोल वाचवायचं, डिझेल वाचवायचं. कारण पेट्रोल डिझेल मिळालं नाही तर काय करायचं? या सगळ्याचा परिणाम आता मागच्या आठवड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पेट्रोल पंपावर रांगा लागलेल्या दिसून येत आहे. आणि तुम्ही नाशिकचा पश्चिम पट्ट्यापासून तर ठाण्याचा जो आदिवासी भाग आहे, मी काल तिथं गेलेलो होतो त्या परिसरामध्ये, तर तिथे पेट्रोल संपलेलं आहे, तिथं मिळत नाही. नाशिक शहरामध्ये किंवा नाशिकच्या परिसरामध्ये आता मोठ्या वाहनांना, कार असेल किंवा काही असेल, तर त्यांना आता 1500 ते 2000 रुपयाची मर्यादा आहे. इतर ठिकाणी त्यांनी जी मर्यादा आहे लहान गाड्यांना, ती साधारण 200 ते 500 रुपये असावी. त्याविषयीचं मात्र मी विचारलं नाही. पण एकूणच हे सगळं करताना व्यापाऱ्यांना आता भीती वाटते आणि ट्रान्सपोर्टरला भीती वाटते की आता जर हे पेट्रोल महाग होणं ही भीती नाही आहे. पेट्रोलची टंचाई किंवा इंधनाची पेट्रोल, डिझेल, LPG गॅस यांची टंचाई होणं हे आहे. जर अशी टंचाई निर्माण झाली तर कांद्याची वाहतूक कशी करणार? लासलगाव आणि पिंपळगाव ही अशी एकमेव ठिकाण आहे की जिथून रेल्वेची वाहतूक होते, संपूर्ण देशामध्ये होते. पण मागच्या काही वर्षामध्ये, म्हणजे अलीकडच्या काही काळामध्ये, माफ करा, मागच्या वर्षामध्ये नव्हे, या रेल्वेचे कंटेनरसुद्धा वेळेवर उपलब्ध होत नसल्यानं, म्हणजे फार पूर्वीच्या काळात पारंपरिक पद्धतीनं रेल्वेनं ते माल पाठवला जायचा, पण त्याची पण अडचण होते आहे. पर्यायी जेव्हा कंटेनर उपलब्ध होतील लासलगावमध्ये किंवा समजा पुण्यामध्ये असतील, जिथं जिथं रेल्वे स्टेशन आहे, सोलापूरला रेल्वे स्टेशन आहे, त्या ठिकाणी नगरमध्ये आहे, तर या सगळ्यांना आणि तिथून जो वाहतूक खर्च आहे, तसं झालं तर कांदा
हा बाहेर जाऊ शकतो, त्याला चालना मिळू शकते. यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. गव्हर्नमेंटनी पुढाकार घ्यायला पाहिजे. अशी वेगवेगळ्या अपेक्षा आहे, पण लक्षात कोण घेतो? आपल्याकडे काय आहे, की मैं तो फकीर हूँ, झोली उठा के चल दूंगा. पण जनतेचं काय तिकडं वाटोळं हो, काय हो, आम्हाला काही घेणं नाही. त्यामुळे झोळीवाल्या बाबांनी आता इंधन टंचाईची हाळी दिलेली आहे. घाबरायची गरज नाही आहे. पण कांद्याच्या बाजारभावावर काही परिणाम होतील का? किंवा कसे राहतील? हे पुढे पाहणं उचित राहील. आजच्या पुरतं इतकंच. संध्याकाळच्या याच्यामध्ये आपण वेगळ्या विषयावर चर्चा करू. जोडून राहा. धन्यवाद.